आज आपण भाषा विषयाचा जो पाठ शिकलेला आहोत गुणग्राहक राजा। तर गुणग्राहक राजा या पाठामध्ये आपण सयाजीराव गायकवाड या राजाविषयी माहिती पाहिलेली आहे। सयाजीराव गायकवाड हे अतिशय गुणग्राहक असे राजे होते। त्यांनी लोककल्याणकारी कार्य केलेले आहे। त्यामध्ये मुलांना शिक्षण देणे, त्याचप्रमाणे विविध खेळांना उत्तेजन देणे, त्याचप्रमाणे असे विविध उपक्रम हे जनतेसाठी त्यांनी राबवलेले आहेत। एक दिवस गावातून फेरफटका मारत असताना अशाच प्रकारे गावातील दोन मुले झाडावर त्यांना सूरपारंब्याचा खेळ खेळताना दिसले आणि तो सूरपारंब्याचा खेळ पाहत असताना त्यांना खूप मनाला भावलं आणि तो खेळ राजे घोड्यावर बसूनच पाहत होते। पाहत असताना त्या मुलांना काही न बोलता पाहून झाल्यानंतर ते बेभान होऊन पाहत होते। त्या मुलांचा खेळ पाहून त्यांचं बालपणीची त्यांना आठवण झाली आणि अशा प्रकारे ते पुन्हा घरी गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर ती मुलंच राहिलेली होती आणि घरी गेल्यानंतर आपला हा घडलेली जी घटना आहे महाराणींना सांगितली। महाराणींना सांगून झाल्यानंतर महाराणींनी सुद्धा हा खेळ खेळण्याचा इच्छा व्यक्त केली आणि त्या मुलांना राजवाड्यामध्ये बोलवून सूरपारंब्याचा खेळ खेळण्याचा नियोजन केले। सर्व झाल्यानंतर मुलंही चांगल्या खेळण्यासाठी आली, चांगल्या प्रकारे खेळ खेळले आणि त्यावेळेस महाराणीने राजपुत्रांनी त्या मुलांना जरीच्या टोप्या बक्षीस म्हणून दिल्या। आणि मग आज सुद्धा आपण आपल्या या गुणग्राहक राजा या पाठामध्ये अशा शिकून झालेला आहे आणि या उपक्रमाअंतर्गत आपण वेगवेगळ्या टोप्या बनवणार आहोत। त्याचाच हा एक परिपाक म्हणून आज आपण सर्व विद्यार्थ्यांनी ह्या ज्या काही टोप्या बनवलेल्या आहेत सर्वजण त्यांनी डोक्यात घालायच्या आहेत।